खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर त्रुटींवर शिवसेनेचे निवेदन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर संताप। शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, धोकादायक इमारत, पावसाळ्यातील गळती आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे रुग्णांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप करत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। या प्रश्नांवर वर्षानुवर्षे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात सामान्य प्रसूती होत असली तरी सिझेरियनसाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गर्भवती महिलांना जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात हलवावे लागते। आपत्कालीन परिस्थितीत हा विलंब माता व बाळाच्या जीवाला धोका निर्माण करणारा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली। तसेच रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था, पावसाळ्यातील गळती, अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे रुग्ण व नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। शहरातील प्रमुख शासकीय आरोग्य केंद्राची अशी दयनीय अवस्था असताना संबंधित विभाग केवळ आश्वासनांवरच समाधान मानत असल्याची टीका करण्यात आली। विकासाच्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या आरोग्याच्या मूलभूत प्रश्नांवर मौन बाळगत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। आरोग्य सेवेच्या प्रश्नावर राजकारण नव्हे तर ठोस कृती अपेक्षित असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले। निवेदनात 24 तास सिझेरियन प्रसूती सेवा सुरू करणे, तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक कर्मचारी तातडीने नियुक्त करणे, धोकादायक इमारतीची संरचनात्मक तपासणी करून दुरुस्ती करणे आणि रुग्णांना सुरक्षित व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली। मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख भरतसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना शहर प्रमुख बबलू शेख यांच्या प्रयत्नातून हे निवेदन देण्यात आले। यावेळी राजू टेलर, अभय भदाणे, जितेंद्र पाटील, देवाजी, वाजिद मलक, मुबिन पठाण, अरबाज तेली, शाहरुख मंसूरी, सद्दाम मंसूरी, शरीफ मंसूरी, शाहिद सय्यद, शाहिद शाह, साहिल तेली, साहिल शाह, शोएब पिंजारी, मुबारक पिंजारी आदी शिवसैनिक उपस्थित होते। डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजे, महिला डॉक्टर देखील उपलब्ध झाले पाहिजे, तज्ञ उपलब्ध झाले पाहिजे। इथे येणारा जो वर्ग आहे, वेळोवेळी हे सांगतो, इथे येणारा वर्ग जो आहे त्याची परिस्थिती नसते। माझ्यासारखा इतर व्यक्ती सगळं आपण करू शकतो, गरीब माणूस या सगळ्या गोष्टी हे करू शकत नाही। मग आदिवासी बांधव असतील, गोरगरीब असतील, मजूर असतील, यांच्यासाठी सरकारी दवाखान्याच्या सगळ्या सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या सुवर्णनगरीचं नाव अजून तारांकित होईल, हीच आमची अपेक्षा। मागच्या वर्षी आपल्याकडे जे सिझेरियन सेक्शन करणारे गायनेकोलॉजिस्ट होते, मागच्या वर्षी आपण टोटल 160 सिझेरियन सेक्शन केले। पेशंटचं नाव सहित लिस्ट आम्ही तुम्हाला देऊ शकतो, सिझर झालेले आहेत ते। त्यानंतर दुसरं तुम्ही जे सांगताय की हे जे तुम्हाला कॅबिन जे तुम्ही जसं बनवलं तसं तुम्ही खालचे दोन्ही तिन्ही वार्ड चेक करू शकता। आम्ही सगळ्या डॉक्टरांनी स्वतःच्या पैशाने वर्गणी करून पूर्ण हॉस्पिटल आम्ही कलरिंग केलेलं आहे, फक्त माझी कॅबिनच केलेली असं नाही, ठीक आहे। त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत पण आम्ही आता जेवढं होईल तेवढं, आधी आमच्याकडे कर्मचारी नव्हते त्यामुळे थोडीफार कमी स्वच्छता व्हायची, पण आता आमच्याकडे स्वच्छता कर्मचारी आलेले आहेत। आणि यावर्षी सीझर का होत नाही ते आपले जे गायनेकोलॉजिस्ट होते डॉक्टर रणजित पावरा म्हणून, तर त्यांनी आता जॉब सोडून दिलाय। त्यांचं म्हणणं आहे की मला जॉब नाही करायचा, आणि ते परमनंट डॉक्टर होते, आणि ते गेल्यामुळे त्यांच्या जागी एखादा कंत्राटी डॉक्टर लगेच घेता येत नाही, जोपर्यंत त्यांचे पद खाली होत नाही तोपर्यंत। आणि ते घेणं हे फक्त CS सरांच्या अंडर आहे। आणि आपण तसं वरती CS सर किंवा DD ऑफिस नाशिकला वगैरे आपण पत्र पाठवलेलं आहे की डॉक्टर रणजित पावरा आहे या दिवसापासून गैरहजर आहे। पुढची जी प्रक्रिया आहे या कामी आमदार साहेब कायम तत्पर असतात। मला तर नाही वाटत की कुठे दिरंगाई करत असते, तर या गोष्टी तुम्ही त्यांच्याजवळ पण ते प्रथम नागरिक म्हणून, या तालुक्याचे प्रथम नागरिक म्हणून या सुद्धा तुमच्या अडचणी दूर करू शकता। म्हणजे या गोष्टी आमच्यापर्यंत आम्ही काही सहज निवेदन द्यायला आलो